नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे 2024-25 या भरती प्रक्रियेअंतर्गत जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र परीक्षेचं उपलब्ध झालं आहे. पाहू शकता 10 जानेवारी 2025 पासून परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं. शेवटची तारीख असेल 16 जानेवारी 2025. याबद्दलचं जे प्रसिद्धीपत्रक आहे आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सूचना जारी करण्यात आलेली आहे. यानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत 5 ऑक्टोबर 2024 रोजी एकूण 17 पदनामे व 611 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी खालील 3 पदनामांची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. पदांची नावे: लघुटंकलेखक 10, निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 14 जागा आणि उच्च श्रेणी लघुलेखकसाठी एकूण 3 अशा टोटल यामध्ये 27 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया म्हणजे जी याच्यासाठीची हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यानुसार ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता असे उमेदवार जे आहेत परीक्षेसाठीचं हॉल तिकीट प्रवेशपत्र जे आहे अधिकृत संकेतस्थळ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, यावरून अधिकृत संकेतस्थळावरून तुमचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं. ही भरती परीक्षा IBPSद्वारे घेण्यात येणार असून यासाठीचे परीक्षा केंद्र कुठं आहे, त्याचबरोबर परीक्षेचा वेळ काय आहे या संदर्भातली माहिती प्रवेशपत्रावर दर्शवण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते आणि हे प्रवेशपत्र जे आहे परीक्षेचं आदिवासी विकास विभाग भरती अंतर्गत हे परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं. आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रियेअंतर्गतल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.